आणि हे करायसाठी एक बैठक घ्यायची आहे, पण तो आमदारांच्या मनात असं आहे की ती बैठक झाली तर MIDC रद्द होते, कारण प्रक्रिया चुकीची आहे, ती भीती आमदारांच्या मनात आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांनी गेली 2023 पासून एकदाही बैठक त्याच्यावर लावलेली नाही, किंवा 2 महिन्यात 2 वेळा उपोषण झाले त्यासुद्धा मध्ये लावलेलं नाही. आज आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढला, परवा पण चर्चा झाली की बाबा MIDC रद्दबाबत तुम्ही काय असेल ते निर्णय सांगा, पत्र द्या, बैठक आयोजित करा, तर मी MIDC करणारच. मग आज या ठिकाणी आम्ही मोर्चानं आलेलो असताना KPTच्या समोर आल्यानंतर मार्केट कमिटीमध्ये थांबायचं ठरलं, पोलिसांनी मध्यस्थी करायचं त्या ठिकाणी ठरलं, आणि आमच्यातली 5 लोक मार्केट कमिटीमध्ये पहिल्यांदा बसायचं ठरलं तर पण या आळरावकरांचं त्या ठिकाणी धाडस होऊन की आमच्या मोर्चाच्या समोर यायचं. मग त्यांनी काय सांगितलं की त्यांचं धाडस होत नाही इथं यायचं. ठीक आहे म्हटलं, तुमच्यातली 5 घेऊया आणि 13 ठिकाणी बसूया. मग सिद्धेश्वर मंदिरात बसायचं ठरलं, आमच्यातली 7 लोक आणि आमदाराने एक 7 लोक आणायचं आणि एकत्रित बसून ती चर्चा करायचं ठरलं. तर त्या ठिकाणी आमदारांचे समर्थक एक 60-70 त्यांनी गोळा केले. पहिल्यांदा आम्हाला पोलिसांनी विश्वास देऊन काय कुणी येणार नाही, तुम्ही फक्त चर्चा करायच्या आहेत. आम्ही म्हटलं बाकीची कुणी बोलू नका, गावातला कोण हजर असेल तर त्यांनीही काय बोलायचं नाही. मी आणि आमदार त्या ठिकाणी चर्चा करतो. आमदार साहेबांनी सगळं त्यांचे पण मांडलं, माझी भूमिका मी मांडली की तुम्ही MIDCच्या रद्दच्या बाबत बैठक किंवा त्याबद्दल ठोस निर्णय असेल तर या ठिकाणी चर्चा करूया, नसेल तुमचा हट्टच असेल MIDC करणार तर आम्ही होऊन देणार नाही, हा पण आमचा हट्ट आहे. त्यामुळे आम्ही बैठकीतून उठलो. आम्ही जात असताना आम्ही गाडीत बसल्यानंतर आमदारांच्या समर्थकाने आमच्या गाडीवर दगडं मारली, आमच्या गाडीचा झेंडा उपसला. आज क्रांती दिन असताना 9 ऑगस्ट क्रांती दिन या ठिकाणी इंग्रजांनी आम्ही घालवलं, चले जाऊची पुकार केली. त्या दिवशी जर या आमदारांचं अशा पद्धतीचं वर्तन असेल, राष्ट्रद्रोह आणि देशद्रोह केला, त्यांच्या समर्थकांनी आमदारांच्या चितावणीवरून तर राष्ट्रध्वजाची काठी घेऊन ते राष्ट्रध्वज खाली टाकून त्या काठीनं मारहाण केली. माझा शर्ट फाडला, मला गाडीतनं ओढायचा प्रयत्न करून बाहेर माझ्या डोक्यात लाताबुक्क्या घातल्या तिने. त्या ठिकाणी आपण पळून म्हणजे त्याचा पाठलाग त्यांनी केला गाडीचा, पोलिसांनी त्यांना अडवलं, पण पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी ढकलून देऊन आमच्या गाडीचा पाठलाग करून त्यांनी मारहाण केलं. ही जी गोष्ट आहे अतिशय निंदनीय आहे. चर्चेला बोलवलेलं असताना आमदारांचं कर्तव्य काय होतं तर चर्चाच करायची, पण चर्चेला बोलवून आमचा मॉब सगळा एवढा लांब ठेवून आमच्यामध्ये फक्त 5 लोकांनी येऊन मारहाण करणं म्हणजे भ्याडपणाचं लक्षण आहे त्या आमदाराचं. काय आमदार पदावर राहायची लायकी नाही त्यांची, तिने राजीनामा द्यावा या बाबतीत. आणि हा मराठा समाज काय म्हणतोय की माझी सैनिकी परंपरा आहे, तिथली माझी सैनिकी परंपरा संपणार आहे, त्यामुळे आम्ही MIDC नको म्हणतोय. आमच्या तिथला तरुण म्हणतोय की मी जवान होणार, मी देशाची रक्षा करणार आणि आम्हाला MIDC नको आहे. आम्ही 3-4 वर्ष झालं सांगतोय, पण त्यांच्या हट्टापुटी हे सगळं चाललंय. आणि आम्ही पण जोपर्यंत MIDC रद्द होत नाही तो पण थांबणार नाही. आणि आजच्या या घटनेचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि सगळ्या शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिक महाराष्ट्रातल्या रस्त्यावर उतरेल. माझा मराठा समाजसुद्धा हे मराठा समाजावर अन्याय करणाऱ्याचं हे भ्याड पातक आज या आमदारांनी केले, त्यामुळे मराठा समाजसुद्धा रस्त्यावर उतरेल. आणि याबाबत उद्या तालुका सगळ्या बंदची आम्ही हाक देतोय. उद्या सगळा संपूर्ण तालुका आम्ही बंद ठेवणार आणि आमदारांनी या घटनेची गांभीर्य घेऊन त्या ठिकाणी राजीनामा द्यावा. आणि MIDC तात्काळ रद्द करणाऱ्या प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी मिटिंगचं आम्हाला पत्र द्यायला पाहिजे. आणि राजू यड्रावकरांच्यावर देशद्रोह आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हा मास्टरमाइंड आणि माजी सैनिकांचा अपमान केला, माजी सैनिकांना मारहाण केल्या, ज्यांनी या देशाचं रक्षण केलं त्या माजी सैनिकांना मारहाण करतात. म्हणजे या आमदाराची लायकी काय बघा, याची तालुक्यात फिरायची लायकी नाही. आणि या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. जोपर्यंत आम्हाला गुन्हे नोंद केलेल्याचा B-पार्ट मिळत नाही आणि बैठकीचं पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. आज रात्रीसुद्धा आम्ही त्यांच्या घरावर जाणार, त्यांच्या कार्यालयावर जाणार आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं मोर्चा हा नेणारच आणि थांबणारच आहे. आम्ही जोपर्यंत प्रशासन या ठिकाणी येत नाही आणि आम्हाला गुन्हे नोंद केलेला B-पार्ट आणि आम्हाला बैठकीचं पत्र देऊन आम्ही इथून हलणार नाही. आणि राजीनाम्याची सुद्धा मागणी आम्ही राजू यड्रावकरांची आजच करतोय आणि उद्या सगळा तालुका बंद राहील या घटनेच्या निषेधार्थ.